इंग्लिश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। अखेर विनोद वाईन शॉप स्थलांतराचा आदेश, आनंद लोंढेंच्या आंदोलनाला यश, उपोषण मागे घेतलं। जोडेमारीत राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं धुळ्यात दहन। शहादा ते द्वारका जाणारी पायदिंडीचं गुजरातमधील तारापूर येथे स्वागत। आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत कामाचा शुभारंभ। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिस्ट्री शीटरची ओळख परेड। मोहसिन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय चित्रपट 9 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित। धुळे नूतन मनपा समोरील सीए सर्कलचे दिमाखात उद्घाटन। आई सप्तशृंगीच्या अवतारास 9000 वर्ष पूर्ण होत असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। भगवान द्वारकाधीशाच्या प्रेरणेमुळेच आमच्यात उत्साह, प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रतिपादन। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप या दारू दुकानाचा निकाल 8 दिवसातच लागला। आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांनी दिनांक 1 फेब्रुवारीला उपोषण सुरू केले होते। दिनांक 8 तारखेपर्यंत विनोद वाईनच्या स्थलांतराचा मुद्दा मार्गी लागला। त्यानंतर आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आमदार डॉक्टर फारुख शाह व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आनंद लोंढे यांनी उपोषण सोडले। दरम्यान 10 दिवसांसाठी या दारूच्या दुकानाला सील करण्यात आलंय। मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मंत्रालयीन कक्षात झालेल्या बैठकीनंतर विनोद वाईन स्थलांतराचा मुद्दा तातडीने प्रशासनाने हाती घेतला। त्यानुसार शुक्रवारी या दुकानाच्या मालकाला पाचारण केले जाणार आहे। स्थलांतर होईपर्यंत या दुकानाला सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता स्थलांतर 10 दिवसात केले जाईल असे उत्पादन शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले आहे। दरम्यान शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता आनंद लोंढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सोडविले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता। जेल रोडवरील अतिक्रमण काढल्यापासून विनोद वाईन शॉप हे दुकान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे स्थलांतरित करण्यात आलेले होते। ही अत्यंत खेदजनक आणि निंदनीय बाब आहे आणि जातीयवादी एक अधिकारी जर असं वागत असेल आणि ते पण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असताना, जिल्हाध्यक्ष आबा अमृत सागर असताना, शहराध्यक्ष भैया वाघ असताना आम्हा तिघांना डांबून ठेवलं। त्याच्यानंतर 1-1.5 तासांना त्यांना जाणीव आली की संबंधित व्यक्ती कोण आहे। त्याच्यानंतर मग त्यांनी सगळं काही सोपास्कार वगैरे त्यांच्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला। तर मी आपल्याला विनंती करतो, आमच्या ज्या याच्यातल्या आंदोलनातल्या 2 प्रमुख मागण्या होत्या त्या जिल्हाधिकारी साहेबांना आणि SP साहेबांना आम्ही दिल्या होत्या। त्याच्यापैकी विनोद वाईन शॉप हटवण्यासंदर्भातली जी मागणी ती अर्धी पूर्ण झालेली आहे, कारण की सध्या तो फक्त 10 दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे आणि शंभूराजे देसाई यांनी त्यांना पुढील 50 मीटर मोजून त्याच्या पलीकडे जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षकांनी आणि राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षकांनी त्याला अनुज्ञप्ती धारकाला बोलून तसे निर्देश दिले गेले पाहिजेत असं म्हटलेलं आहे। म्हणून आम्ही दुसरी मागणी आमची होती की जे सिडको पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI आहेत आगरकर यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आमची दुसरी मागणी आहे। आज आमच्यासोबत झालं, उद्या इतर आंदोलकांना होईल, इतर समाजाच्या आंदोलकांना होईल, इतर पक्षाच्या आंदोलकांना होईल। आंदोलक हा स्वतःचा खिशा भरण्यासाठी आंदोलन करत नसतो, हा समाजाच्या हितासाठी लढत असतो। आम्ही ज्यावेळेस हा लढा उभा केला तर यावेळेस सर्व समाजातनं सहकार्याची भावना आली। पहिल्या दिवसापासून म्हणजे 1 तारखेपासून या ठिकाणी विविध राजकीय, सामाजिक सगळे पक्ष येत होते। दरम्यानच्या काळात आमदार साहेब, विशेष म्हणजे इतर लोकांना बोलवावं लागतं की तुम्ही या किंवा आम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागतं, आमचं निवेदन घ्या। गर्दीत बसलेलं असताना आमचे लोक जातात त्या गर्दीमध्ये, त्यांना निवेदनं देतात आणि त्या निवेदनांचं काय झालं नाही। पण आमदार साहेबांनी स्वतः इथं येऊन
आमची विचारपूस केली, आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये मी लवकरच मंत्रालयात बैठक लावेल म्हणून त्यांनी दूरध्वनीवरून शंभूराजे देसाई यांच्या ओएसडीशी आमची वार्ता सुद्धा करून दिली। ही आनंदाची बाब आहे। एक लोकप्रतिनिधी, खास करून आम्ही त्यांची स्तुती करण्याची सुपारी घेतलेली नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, पण आंबेडकरी समाज हा हळवा आहे, त्याच्यासाठी जो लढतो त्याचं नाव घेण्यासाठी कधीही मागे हटत नाही, कितीही गर्दी असली तरी। आणि आंबेडकरी समाजाला जो टार्गेट करत असेल, आंबेडकरी समाजाचा जो फायदा घेत असेल त्यालाही आम्ही सोडत नाही। म्हणून या आंदोलनाचं साहेब आम्ही तुर्तास 10 दिवसासाठी हे आंदोलन स्थगित करत आहोत आणि हे आंदोलन मागे घेत नाही। जेव्हा त्याचा कायमस्वरूपी आदेश येईल त्याच्यानंतर आम्ही पुढील रूपरेषा ठरवू। आणि या आंदोलनात माझ्यासोबत माझ्या हक्काने रात्रंदिवस ते इथं बसून राहिले, फक्त पाण्यावर, खास करून आमचे संतोष आबा अमृतसागर, धुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया वाघ, शहराध्यक्ष मुकेश दादा वाघ, चिंतामण थोरात, दावलदादा, किरण भालेराव, हे सगळे आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत। आज 9वा दिवस आला तरी आम्ही इथून हटलेले नाहीत। आमदार साहेब 100 दिवस लागले तरी आम्ही इथून हटणार नव्हतो, पण तुम्ही प्रयत्न करून तिथून एक आदेश घेऊन आलाय, त्या प्रयत्नांचा आम्ही सन्मान ठेवतो। मंत्री महोदयांनी जे काल सूचित केलं त्याचा आम्ही सन्मान ठेवतोय, त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आणि SP साहेबांचा सन्मान ठेवून आम्ही हे आंदोलन तुर्तास स्थगित करत आहोत। पण हे आंदोलन संपलेलं नाही। जर 10 दिवसानंतर कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही तर याच्याहून तीव्र आंदोलन केले जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 5 तारखेला आमच्या अख्ख्या आंबेडकरी समाजाने वेगवेगळ्या चौकांमध्ये हे आंदोलन केलं होतं साहेब, आणि इतका शांततेने केलं की पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य केलं होतं। आम्ही सुद्धा त्या आमच्यासाठी आणि खास करून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी जे काही आंदोलन झालं होतं आणि आमचं उपोषण सुटावं म्हणून जे आंदोलन झालं होतं, ते आंदोलन त्याच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी जाऊन आम्ही सुद्धा तिथं आमची उपस्थिती नोंदवली होती। तर या सगळ्या आंदोलनांची, या सगळ्या समाज बांधवांची आपण भावना राखून आहात। जिल्हाधिकारी साहेबांना त्वरित सांगावे की त्याच्यात लिहिलेले दरम्यानच्या 10 दिवसांच्या काळात तुम्ही त्यांना बोलून आदेश द्यावे पुढील, कारण की आम्हाला जल्लोष अजून आम्ही करणार नाही आहोत, कारण की 10 दिवसांसाठी आम्ही जल्लोष करून परत ते चालू होऊन जाईल आणि लोकांमध्ये असं होईल अशी आमची भावना नाहीये। आणि समाज आमचा संवेदनशील आहे। 10 दिवस आम्ही थांबून आहोत। 10 दिवसपर्यंत जर नाही झालं आणि त्यातल्या ते पोलीस निरीक्षकांवर जर गुन्हा नाही नाही झाला तर आम्ही तीव्र भूमिका घेऊ, ही अशी आपणास मनापासून कळकळीची विनंती करत आवाहन करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज धुळे शहरात भाजपतर्फे दहन करण्यात आले। भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आलं। धुळे शहरातील झाशी राणी पुतळा चौकात भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आलं। मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद। पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी अणोद्गार काढणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे या ठिकाणी दहन केले। यावेळेस भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, सरचिटणीस यशवंत येवलेकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताई अहिराव, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा अध्यक्षा वैशालीताई शिरसाट, महिला मोर्चा सरचिटणीस सौ मोहिनीताई धात्रक, माधुरीताई बाफणा, उपाध्यक्ष किशोर जाधव, राजेंद्र खंडेलवाल, उपाध्यक्ष मुन्ना आप्पा शितोळे, पवन जज्जू, आरतीताई पवार, सुबोध पाटील, बबनराव चौधरी, सुनील कपिल, निलेश खेडकर, ईश्वर पाटील, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस पंकज धात्रक, रजनीश निंबाळकर, सचिन पाटील, तुषार भागवत, लहू पाटील, युवराज पाटील, जयवंत वानखेडकर, प्रकाशचंद्र उमाळे, बालाजी अग्रवाल, कमलाकर अहिराव, मिनल अग्रवाल, रंजनाताई पाटील, रंजना सोनार, प्रमिलाताई जाधव, उर्मिला पाटील, पुष्पाताई सातपुते, हेमा मेघवाणी, किरण रनमळे, श्यामकांत बोरसे, अनिल सोनार,
शिवदादा पवार, विनय पवार, सागर कोडगीर, आकाश धापटे, भूषण गवळी, गोपाल ईश्वर चौधरी, लोकेश विभूतेंसह प्रसिद्धी प्रमुख अनिल जगन्नाथ सोनार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे ते ओबीसी नाही येत आणि ओपनमध्ये येतात. आधी तर पप्पूला सांगावं असं वाटते की ओपन आणि ओबीसीमधला फरक तुम्हाला कळतो का? नेहमीच ते अशा आमच्या पंतप्रधानांबद्दल नेहमीच काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. तर आज आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्याकडनं तीव्र निषेध करत आज आमच्या भारतीय जनता पार्टी धुळे महानगर येथे आंदोलन छेडलेलं आहे. यापुढे जर कधी पप्पूचा पुतळा जाऊन हे आंदोलन आम्ही केलेले आहे. माननीय पंतप्रधान मोदी साहेबांबद्दल अपशब्द काँग्रेसचे वाचाळवीर राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी जे मोदी साहेबांबद्दल अपशब्द बोलले त्यांचा आम्ही पुतळे दहन करून जाहीर निषेध केलेला आहे. भारतीय जनता पार्टी, भाजप युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. आदरणीय देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. शहादा ते द्वारका जाणारी पदयात्रा काल गुजरातमधील तारापूर गावाला पोहोचल्याने तेथे प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या कथेचं आयोजन करण्यात आलं. या कथेचा भाविक भक्तांनी उत्स्फूर्त लाभ घेतला. शहादा येथील नामवंत भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला 10 दिवस झाले. काल गुजरातमधील तारापूर या ठिकाणी ही पदयात्रा पोचल्याने तेथे कथेचा कार्यक्रम झाला. हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा संपन्न झाली. कथा ऐकण्यासाठी भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तुम्ही राहतानी पडेल माळी, जी आपण माळीमध्ये राहतो ही माळी खाली अरे या गावात एक बायको फिरे तिला साधावे देवा पडेल नाही तर पाटील हो देवा इंगळा मारवाडी काय सांगेल गावचा पाडला रे
पांडियाची बोलविले चाकाचे पांडियाची बोलविले अवघ्या कागदाचे एक शून्य मागे अवघ्या कागदाचे एक शून्य मागे इंगला मागे मी बोलतो देखा डोल फिरतो प्रेम बांधण्याची पद्धत काय किडीवरून पडायला नको म्हणून नाही आपण शेवटपर्यंत मोकळे होत नाही बंधन सूत्र का शेवट सोडायचा प्रयत्न करून पहा बऱ्याच वेळा घरामध्ये काही वाद झाला संताप आला तर म्हाताऱ्यांना वाटतं की बस आता घर सोडायचं आणि प्रकाशाला माणसाला आशाला कुठेतरी जाऊन हरिनाम करायचा म्हातारा संतापात बाहेरची बॅग घेतो कपडे टाकतो बॅगमध्ये बाहेर निघतो तेवढ्या दरवाज्यात म्हातारी भेटते की एकच वाक्य वापरतो बोलले असतील मुलं तुम्हाला पण मी 50 वर्षापासून तुमच्या सोबत आहे निदान माझा तर विचार करा एवढ्यात धैर्य तुम्ही देते ही ताकद फार मोठी आहे ताकद फार मोठी कायम प्रवचन करून कायम भागवत कथा सांगून कायम देवाजवळची कामं करून मनोवृत्ती अशी तयार होते माझी बरोबर गोष्ट करतो तर माझ्या मिसेसना असा धाक आहे की हा सोडून निघून तर मी अभ्यास करतोय 10 मिनिट मी सोडतो तिला एक धाक आहे की हा निघून जाईल घर सोडून निघून जाईल तसे विषय होतात घरामध्ये कारण बाकी एक गोष्ट कमी होऊन चालली आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं हे छूट जायला शक्यता बी आहे नाकारू शकत शक्यता बी पण खूप कठीण आहे खूप कठीण म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये की मारी मनोवृत्ती तारा मायादी चरण कमळमा की भगवान मला नको आळू माझ्या मनोवृत्तीला कारण शरीराचं भजन करणं आणि मनोवृत्तीचं भजन करणं या दोघांमध्ये फार मोठा फरक सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे 7 करोड रुपये कामाचा शुभारंभ आज आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या धुळे शहरातील विकास या हेतूने शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून विकास करण्यात येत आहे। धुळे शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाड्याच्या जागेवर होत्या तसेच त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या। या समस्या जाणून आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी आरटीओ कार्यालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय, हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्प अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासाठी 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। त्याचा शुभारंभ आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। आजपर्यंत धुळे शहराच्या इतिहासात
आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी प्रशासकीय इमारतींसाठी निधी खेचून आणण्याचे आणि ते काम करण्याचा सपाटा लावलेला दिसून येत आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहेत त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट 21-22 मध्ये आम्ही 9 कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते। त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। यावेळी आमच्यासोबत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री R पाटील साहेब, तसेच माझे मोठे बंधू भिकन हाजी साहेब, आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक आमिर पठाण, तसेच इकबालभाई शाह, अरुणभाई खाटिक, प्यारेलालभाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील रेकॉर्डवर असलेल्या हिस्ट्री शीटरची हजेरी घेण्याचे काम सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर हिस्ट्री शीटर आहेत। धुळ्यातील हिस्ट्री शीटरांना काल बोलवण्यात आलं। पोलीस मुख्यालयाच्या आवारात 60हून अधिक हिस्ट्री शीटरची हजेरी घेण्यात आली। अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी हिस्ट्री शीटर्सला काही सूचना केल्या। त्यांना कायदा न मोडण्याची शपथही देण्यात आली। हिस्ट्री शीटरची हजेरी घेताना अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी ताकीदही दिली। आमच्या सूचना हसण्यावरी घेऊन कायदा मोडला तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे, असा इशारा काळे यांनी दिला। हिस्ट्री शीटर्सकडून कायदा न मोडण्याबाबत लेखीही घेण्यात आले। आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागू नये म्हणून जिल्हा पोलीस दलाने हिस्ट्री शीटरांची ही हजेरी घेतली। आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स आहेत, विशेषतः जे हिस्ट्री शीटर्स आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत, मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा एकूण 65 व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं। त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस प्रशासनाकडून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता, ज्याची प्रोव्हिजन CRPC 149 मध्ये पण आहे। आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकतात। तर त्या अनुषंगाने आज हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोक राहिलेले पण असू शकतात। असं नाही की हा ऑल इन्क्लुसिव्ह एक्झरसाईज आहे। ऑलरेडी आम्ही हा एक्झरसाईज पोलीस स्टेशन लेवलला पण घेतलेला आहे, आज इथे SP ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तही जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही तर लेखी स्वरूपात देखील समज दिली जात आहे आणि त्या अनुषंगानं हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी मोहसिन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। पोस्टर, टीजर आणि ट्रेलरने या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली असून येत्या 9 फेब्रुवारीला या एंटरटेनमेंटची डिलिव्हरी होणार आहे। रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा असं आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आलं। लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत या चित्रपटाच्या दीपा नायक प्रस्तुत करते आहे, तर डेव्हिड नादर निर्माते आहेत। राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून यात प्रथमेश परब, पृथ्वी प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत। सरोगसी सारख्या एका नाजूक विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलंय। विषय जरी नाजूक असला तरी त्याचे गांभीर्य जाऊ न देता अतिशय मनोरंजनात्मकरित्या या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे। ट्रेलरमध्ये प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रताप गावातील काही महिलांना सरोगसीसाठी तयार करताना दिसत आहे आणि यातून होणारा कल्लोळ आपल्याला चित्रपटात दिसणार आहे। आता हे दोघे गावातील महिलांना सरोगसीसाठी तयार करणार का?
त्यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. चित्रपटातील भाऊचा नातखुळा आणि तू आई होणार ही 2 गाणीही प्रचंड लोकप्रिय होत आहे. एकंदरच मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना डिलिव्हरी बॉयच्या निमित्ताने मिळणार आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसिन खान म्हणतात, हलक्या फुलक्या पद्धतीने सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. चित्रपट विनोदी जरी असला तरी या नाजूक विषयाचे गांभीर्य आम्ही तितकेच जपले आहे. डिलिव्हरी बॉयचे सादरीकरण वेगळे आहे आणि माझ्या मते हीच या चित्रपटाची खासियत आहे. चित्रपटाची कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा असं आवाहन करण्यात आलं. सुनील गवळी, सहसंपादक, नाशिक. धुळे शहरातील नूतन मंडपासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या ICAI शाखेच्या पहिल्या लोगोचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. आयुक्ता अमिता दगडे यांच्या हस्ते सदर लोगोचं उद्घाटन झालं. या प्रसंगी महापौर प्रतिभाताई चौधरी या देखील उपस्थित होत्या. धुळे शहरातील नूतन महानगरपालिकेच्या आवारात भारतातील ICAI शाखेच्या CA सर्कलची उभारणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी महानगरपालिका व CS शाखेच्या वतीने उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटनाप्रसंगी आयुक्ता अमिता दगडे, महापौर प्रतिभाताई चौधरी आदी उपस्थित होते. आज धुळे शहर में इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया की धुळे शाखा जो WLC की एक ब्रांच है, उनके तहत और इंस्टीट्यूट के सपोर्ट से धुळे के एक सेंट्रल एरिया में इस स्क्वायर का ओपनिंग किया गया है. इसमें आप देख सकते हैं CA इंडिया का लोगो, जिसमें भारत के ट्राई कलर का समावेश किया गया है. इसे लॉन्च इसी साल किया गया था और ये पूरे भारत का पहला सर्कल है जिसमें ये नया लोगो लगा है. तो मैं पूरे धुळे ब्रांच को बहुत बहुत बधाई देता हूँ और मैं खास अभिनंदन करना चाहूँगा महानगर पालिका का, कमिश्नर मैडम, मेयर मैडम और सभी लोगों का जिन्होंने बहुत सहयोग दिया है, जिससे इतना सुंदर और भव्य सर्कल आज धुळे में बना है. माय कॉम्प्लीमेंट्स टू द एंटायर मैनेजिंग कमेटी, WLC टीम एंड ऑफ कोर्स महानगर पालिका की टीम को. मुझे पूरा विश्वास है कि यहाँ से जब भी लोग जाएंगे 2 चीज़ों से प्रेरित होंगे. एक है सुंदर धुळे, स्वच्छ धुळे, शहर को सुंदर और स्वच्छ रखेंगे. और दूसरा, चार्टर्ड अकाउंटेंसी का जो कोर्स है धुळे शहर में और पॉपुलर होगा. आज की तारीख में भी ये सबसे किफ़ायती और अच्छा कोर्स है और मैं चाहूँगा कि धुळे ही नहीं और पूरे महाराष्ट्र से और भी बच्चे जो कॉमर्स कर रहे हैं वो इसे देख के CA करने के लिए प्रेरित हो. यही हमारी उद्देश्य था और इसीलिए हमने इस सर्कल का उद्घाटन किया है. मैं सभी धुळे वासियों को फिर से एक बार बहुत बहुत बधाई देता हूँ. अति महापावन तीर्थक्षेत्र खानदेशातील आई सप्तशृंगी मातेचं जन्म ठिकाण चंद्रवट खर्ची, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथे माघ शुद्ध सप्तमी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 शुक्रवार रोजी आई सप्तशृंगीच्या अवतारास 9000 वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खर्ची येथील देवी जन्मस्थळी येथे दिनांक 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांचा आस्वाद भाविक भक्तांनी घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. श्री महामंडलेश्वर 18 पुराण कथाकार श्री महंत माधवानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय कीर्तन सोहळा सप्ताह आयोजित करून देवीचा जन्मदिवस साजरा होणार आहे. तरी या महासप्ताहामधील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आई सप्तशृंगी गडावर जाणारा शिरपूरचा मानाच्या रथाचे मानकरी व श्री कानबाई माता आई आणि आई सप्तशृंगीचे सुपरहिट गीतांचे निर्माते व गायक आबा चौधरी, धीरज चौधरी, खानदेश किंग ग्रुप, बजरंग बँड शिरपूर यांचा संगीतमय देवी भक्तिगीतांचा कार्यक्रम दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रविवार रोजी ठीक दुपारी 12 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे डिजिटल मीडिया, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, TV चॅनलच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. तरी सर्व रसिक भाविकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. जय माता दी. शहादा ते द्वारकापर्यंत जाणारी ही दिंडी भगवान द्वारकाधीशाच्या प्रेरणेने आणि दिंडीत सहभागी भाविकांच्या प्रेरणेने चालत आहे असे प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेशी बोलताना केलं. शिंदखेडा नव्हे तर धुळे तालुका बरोबर अवघ्या महाराष्ट्रात त्यांनी धार्मिकतेची प्रवणी निर्माण करून भाविकांना
भगवंतांचा लळा लावून धार्मिकतेचा मार्ग लावला, असे शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनातून यावर्षी शहादा ते द्वारका पायी दिंडीचं आयोजन करून दिंडी मार्गस्थ झाली आहे. दिंडीत 42हून अधिक भाविक भक्तांनी सहभाग नोंदवलाय. दिंडीत भगवंतांचं नामस्मरण होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. मार्गस्थ झालेल्या दिंडीचं गावागावातील भक्तांकडून स्वागतासह राहण्यासंदर्भातही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. 10 दिवसानंतर दिंडी गुजरात येथील तारापूर या गावी पोहोचली. तत्पूर्वी तारापूर येथे श्री खगेंद्रजी महाराज यांची कथा झाली. ही भूमी जलाराम बापांची भूमी आहे, ज्यांनी खूप अन्नदान केलेलं आहे. जसे महाराष्ट्रामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, सावतामाळी हे संत तयार झाले, तसं गुजरातमध्ये पण संत. त्याच्यामध्ये बापा सीताराम आहेत, डोंगरेजी महाराज आहेत आणि जलाराम बापा आहेत. तर जलाराम बापा यांचं आश्रयानेच आपल्याला चालायचं आहे. आता पुढे सुद्धा आपल्याला जलाराम बापाची मंदिरं मिळतील. तर यांनी अन्नदानावर विशेष महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या विभागामध्ये एक अन्नदानाला एक विशेष महत्त्व आहे. ही भूमी जलाराम बापाची भूमी. असं करत 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 आपला प्रवास पुढे आज मटावन म्हणून गाव आहे, त्या गावाला आपण जाणार आहोत. जवळजवळ आजचा प्रवास हा 28 किलोमीटरचा आहे. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा अशा 2 टप्प्यामध्ये आपल्याला आजचा प्रवास करायचा आहे. साधारणतः मागे 1-2 किलोमीटर असा मुक्काम शोधून आपल्याला आज मुक्काम करायचा. बघा, सकाळी उठतो, जो तो ज्याचं त्याचा आवरतो, बॅगा ठेवतो आणि पुन्हा रस्त्याला लागून प्रत्येक पावलाला देवत नामस्मरण करत आपण चालत राहतो. बरोबर आहे. ज्या वेळेला संध्याकाळ जवळ येते ना, त्यावेळेला प्रत्येकाच्या डोक्यात एकच प्रश्न राहतो, किती राहिलं, किती राहिलं. बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की माणसाला अजूनपर्यंत सांगता आलं नाही की किती राहिलं. सांगता आलंय. कोणाचं 30 वर्ष राहिलंय, कोणाचं 40 वर्ष राहिलंय. येता आपण अंदाज घेतोय. संतांनी तर एवढंच राहिल्यानं सांगितलंय किती की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तर आता हा जो प्रश्न आहे ना आपला, किती राहिलंय, हा त्याला विचारायचा आहे की भगवान 84 लक्ष योनीचा फेरा फेरून आम्ही मानव जन्मात आलो आणि तुझ्यापर्यंत पायी राहिलो. आता तुला विचारतो आम्ही किती राहिलं. तर पोचल्यावर तो सांगेल हे शेवटचं होतं, आता याच्या पुढे काहीच नाही. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अखेर विनोद वाईन शॉप स्थलांतराचा आदेश. आनंद लोंढेंच्या आंदोलनाला यश. उपोषण मागे घेतलं. जोडेमारीत राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं धुळ्यात दहन. शहादा ते द्वारका जाणारी पायी दिंडीचं गुजरातमधील तारापूर येथे स्वागत. आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते उत्पादन शुल्क प्रशासकीय इमारत कामाचा शुभारंभ. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात हिस्ट्री शीटरची ओळख परेड. मोहसिन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय चित्रपट 9 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित. धुळे नूतन मनपा समोरील सीए सर्कलचे दिमाखात उद्घाटन. आई सप्तशृंगीच्या अवतारास 9000 वर्ष पूर्ण होत असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. भगवान द्वारकाधीशाच्या प्रेरणेमुळेच आमच्यात उत्साह. प्रख्यात भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांचं प्रतिपादन. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.